आणि खूप छान मंदिर होतं. पुण्यावरनं जवळच आहे. अराउंड किती रे ते आळंदीवरनं 10 किलोमीटर वगैरे आहे. तर तुम्ही येऊ शकता. आणि त्या मंदिराचं छान म्हणजे ते अजून रिस्ट्रक्चर करताय, तर ते पण म्हणजे छान एक पर्यटन स्थळ त्याला बनवतायत. आणि छावा मूवीमुळे एक नवीन जागरूकता लोकांमध्ये आली आहे. तर ते तिथे बरेच लोक येतील आता. आणि त्यांनी सांगितलंय की गुढीपाडव्याच्या आधीच्या दिवशी पण तिथे खूप मोठा असा महोत्सव असतो, तर आपण ते पण बघायला येऊ शकता. आणि छानशी जागा आहे. आम्ही आता आमचं फिरून झालंय आणि आता आम्ही पुढे शनी शिंगणापूरला निघालोय. भेटू आपण आता शनी शिंगणापूरला, कारण आम्ही सगळे निघालोय. बाय बाय. तर आता आपण पोहोचलो आहे शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूर हे पुण्यापासून 200 किलोमीटर आहे अंतरावर. आणि आम्ही आता जस्ट शनी शिंगणापूर या मंदिरात पोहोचलोय आणि आम्ही मंदिरात एंटर केलं आहे. तर बघू आपण पुढे मंदिर कसं आहे. तर या मंदिराची गोष्ट अशी आहे की मंदिराची जी इतिहास आहे तो असा आहे की या मंदिरात म्हणजे या गावात आधी खूप महापूर आला होता. तर त्या महापुरात नदीत एक दगड लोकांना तरंगताना दिसला. आणि त्यानंतर त्या दगडाला जेव्हा यांनी हात लावला तर यांच्या स्वप्नात शनिदेव स्वतः आले या गावातल्या लोकांच्या स्वप्नात. आणि त्यांनी म्हटलं की मला या गावात राहायचं. तर तेव्हा त्या लोकांनी हा दगड काहीतरी 5 फूट काहीतरी इंचाचा दगड त्यांनी या मंदिरात स्थापन केला. आणि तेव्हापासून हे मंदिर इथे उभं आहे. आणि असं म्हटलं जातं की शनी भगवान इथे स्वयंभू आहेत त्या दगडाच्या रूपात. आणि म्हणून इथे येण्याचं फार महत्व आहे. खूप दुरून दुरून लोक इथे येतात. आणि इथल्या लोकांचं म्हणजे इथल्या लोकांमध्ये अशी या शनिदेवांची आस्था म्हणा आणि भीती दोन्ही पण असं आहे की या गावात तुम्हाला कुठल्याही घराला दरवाजे दिसणार नाही. कारण की म्हणजे असं म्हटलं जातं की शनिदेव स्वतः या गावातल्या लोकांची रक्षा करतात. त्यामुळे या लोक आपल्या घरांना दरवाजे लावत नाही. कारण एक तर शनी भगवानची भीती पण आहे की चोरी कोणी इथे करतच नाही. आणि आस्था पण आहे की स्वतः देव त्यांची रक्षा करतो. तर चला आपण बघूया आतमधलं मंदिर. इथे तुम्ही बघू शकता की शनिदेवांना सगळे तेल अर्पण करत आहे. इथे तुम्ही शनिदेवांना स्वतःहून तेल पण अर्पण करू शकता. 500 इथे चार्जेस आहे. तर तुम्ही पर पर्सन तिथे जाऊन तसे थोडे लोक तेल चढवतात तसं चढवू पण शकता. आणि शनिदेवाला तेल चढवण्याचं एक वेगळं महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. जिथे असं म्हटलं जातं की जेव्हा हनुमानजी लंकेत गेले होते तेव्हा पण शनिदेवांना त्यांनी तेल चढवलं होतं. कारण त्यांच्या दुःखावती त्यांनी दूर होतात. आणि शनिदेवांनी म्हटलंय की जो पण मला म्हणजे शनिदेवाला शनिवारी मोहरीचं तेल बेसिकली अर्पण करेल त्यांच्या सगळ्या पीडा सगळ्या समस्या शनिदेव हरून घेतात. आणि ज्यांच्या कुंडलीत पण 7.5 किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते पण सगळे शनिदेव दूर करतात असं मानलं जातं. इथे प्रसाद म्हणून आपण बर्फी पण घेऊ शकतो काउंटरवरनं. जसं की आम्ही आता इथे हे घेतली आहे. तर हे तिकीट आहे आणि आपण इथनं बर्फी घेऊ शकतो.
आहे सुंदर असं शनी शिंगणापूरचं शनिदेवांचं मंदिर. तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही रात्रीच्या वेळेला आलो आहे तर इथे बिलकुल गर्दी नाहीये. मोस्टली शनिवारी इथे थोडी जास्त गर्दी असते, पण आता सध्या इथे गर्दी नाहीये. आणि छान मंदिर आहे, तुम्ही येऊ शकता. पुण्यावरनं जसं मी सांगितलं 200 किलोमीटर आहे. आणि आता मी या मंदिराचं दर्शन वगैरे करून आमचं झालंय. तर इथनं जवळच एक देवगड म्हणून एक दत्त मंदिर आहे. तर आम्ही आता तिथे जातोय. आणि तिथे पण खूप छान अशी दत्त भगवानची मूर्ती आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. आणि तिथे संस्थान पण आहे. तर आपण आज तिथेच राहणार आहे, जर आम्हाला तिथे रूम मिळाली तर. तर इथनं आम्ही आता तिथे निघतोय. आपण भेटू देवगडला.